2022 मध्ये येऊ, 2022 मध्ये यायचंय. या देशाचा पंतप्रधान जरी व्हायचं असलं ना, तुकोबरायांच्या अभंगच अभ्यासावे लागतात. तुम्ही म्हणाल कस काय? मला 6 महिन्यापूर्वी एकाने प्रश्न विचारला होता. तो म्हटला, महाराज गुजरात मध्ये चहा विकणार पोरग देशाचं पंतप्रधान, याचं उत्तर काय? मला 6 महिन्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं, पण त्या प्रश्नाचं उत्तर मला आता 3 महिन्यांपूर्वी भेटलं. जेव्हा देहूला हिंदुस्थानाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आले होते ना, तेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. काय मिळालं माहिती आहे? ते चहा विकणारं पोरग पंतप्रधान होतं, कारण ते फक्त चहा विकत नव्हतं, तर त्या पोराला माहित होतं दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्राच्या मातीत जर काय तर संतांचं तत्वज्ञान आहे, आणि त्या संतांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आपण करू तर आपल्याला नेतृत्व करण्याची ताकद भेटल. ते चहा विकता विकता पोरग तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज चोखोबाराय त्यांचे अभंग पाठ करत होतं, म्हणून देशाचं पंतप्रधान झालंय. पटवून देतो, पुढचं ऐका. आता कीर्तन संपल्यावर झोपाल तुम्ही, पण सकाळी उठल्यावर माझ्यासाठी YouTube वर जा आणि नरेंद्रभाई मोदी देहू भाषण एवढं टाका, त्याच्यावर भाषण येईल. आणि मी त्या घटनेचा, त्या प्रसंगाचा साक्षी आहे दादा. मोदी साहेबांच्या पुढं ना स्क्रीन होती, ना कानात इयरफोन होते, पण भाषणाची सुरुवात काय माहितीये पोरांनो? जीवाचे कान करून ऐका. काय माहितीये? नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ही काय भाषणाची सुरुवात आहे. हे निळोबारायांनी तुकोबारायांचं केलेलं नमन आहे. म्हणता येईल खाली बसलेल्यापैकी कोणाला? येईल का? मोदींची भाषा कोणती? मातृभाषा गुजराती आहे, पण नमन काय केलंय? महाराष्ट्रातलं नमन केलंय तुकोबारायांचं. साधं बोलू का? ते आपल्याला पाठ नाही म्हणूनच आपण पंतप्रधान होत नाही. मिळालं का? चहा विकणारं पोरग पंतप्रधान का झालं माहितीये? ते नुसतं चहा नव्हतं विकत महाराज, ते 1-1.5 तासाचं भाषण ऐका. अहो, चांगल्या चांगल्या व्याख्यात्यांनी आणि कीर्तनकारांनी बोट तोंडात घातले की काय हे बोलताय मोदी. सगळ्यांचे डोळे असे व्हायचे, ते एखादं प्रमाण सांगायचे, कधी पाठ केलं असेल. बरं, संतांचे अभंग असे ऐकलं आणि पाठ नाही होत बुवा, ते घासावे लागतात. आणि बरं झालं पाठ, तर इथं आल्यावर अख्खं विसरत राहतंय माणूस. इथं आल्यावर काय आठवल काय विसरल सांगता येत नाही. मोदी साहेबांनी जेवढे अभंग सांगितले, पार चोखोबाराय, गोरोबा काका, जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, या सगळ्या संत वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी केला. परिणाम महाराज आज वैराग्य संपन्न जीवन आहे हो महाराज. मला खूप कौतुक वाटलं. मी ती कौतुकाची गोष्ट बोलून जाईल, माझ्या पोटात राहणार नाही. कालच देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या मातोश्री हिराबेन वैकुंठवासी झाल्या. महाराज त्यांच्या अंत्ययात्रेसाठी किती मोठा देखावा करता आला असतो महाराज. ते व्यक्तिमत्व आपल्या गानसम्राज्ञी लता दीदी गेल्या तर सर्व नियोजनात मोदी साहेबांचं लक्ष होतं की ते तसंच झालं पाहिजे, तिथंच झालं पाहिजे, तितक्याच दिमाखात झालं पाहिजे, सगळी जमली पाहिजे. मोदी साहेब लता दीदींच्या अंत्यविधीला हजर होते हो मुंबईत, पण आई गेली तर कोणत्या नेत्याला फोन करून तिथं बोलावून घेतलं नाही, सेलिब्रिटीज गोळा केले नाही, मोठा बडेजाव नाही. वैकुंठ रथ, महानगरपालिकेच्या वैकुंठ रथामध्ये आईला नेलं आणि अत्यंत सामान्यपणे त्या आईचा अंत्यविधी केला. असा पंतप्रधान आपल्याला भेटलाय, आपण भाग्यवान आहे. आणि सांगू तुम्हाला, महाराज त्यांनी सामान्यपणे आईचा अंत्यविधी केला, पण भारतातल्या प्रत्येक पोराच्या मोबाईलमध्ये त्या आईला श्रद्धांजली वाहिली गेली. हे त्या मातेचं आणि त्या पुत्राचं असामान्यत्व आहे. हे असामान्यत्व आहे की प्रत्येकाला असं वाटलं आमची आई गेली.
काय कुठं प्राप्त झाले हे सगळं, हे वागण्याची पद्धत काय? निर्वाहापुरते अन्न आच्छादन कुठं शिकले होई लोक? कुठं भाऊ आपल्या पोटाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं, बाकीचं काही आवश्यकता नाही. गरजेपुरतं काय करायचं? अंत्यविधीच करायचंय ना. साधी राणी उच्च विचारसरणी कुठं शिकले? हे सगळे आपलं ज्ञानोबा तुकोबांनी दिलं. मग तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया तुम्ही शिवाजी महाराजांना घडवलं, बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना शिकवलं, आम्हाला काय शिकवणार? एकमेका सहाय्य करू, एका 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 सहाय्य करू, अवघे धरो सुपंथ, सहाय्य करू, अवघे धरो सुपंथ, एका सहाय्य करू, अवघे धरो सुपंथ, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसे परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसे परी, जाणे कैसे परी, कोण जाणे कैसे परी, कोण जाणे कैसे परी, जय हो. एका साह्य करू आणि अवघे धरू सुपंथ. 2022 मध्ये प्रत्येक मनुष्याला जर जगद्गुरु तुकोबाराय काय साथ घालत असतील तर हीच साथ घालताय बाबांनो. एकमेकांच्या हातात धरा रे, त्याच्याशिवाय पर्याय नाही रे. एकट्याचा नोहे खेळ मनोनी मेळ मेळविला, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एकमेकाला सहकार्य करा, एकमेकाच्या हातात धरा. मायबाप संगे शक्ती कलियुगे, शास्त्राचं वचन आहे. कलियुगामध्ये तुमच्या खिशात किती पैसा आहे याला महत्व नाहीये. कलियुगामध्ये तुमच्या अंगात किती ताकद आहे याला महत्व नाहीये. कलियुगामध्ये तुमच्या सोबत किती माणसं आहे यालाच महत्व आहे. तुमच्या सोबत किती आहे, तुम्ही किती माणसं जोडलेले. काय माहितीये माहेर भायगावचा वारकरी संप्रदाय म्हणजे काय? हा मंडप जो भरलाय हा माहेर भायगावचा वारकरी संप्रदाय आहे. तो कोणी एक व्यक्ती नाही, कोणी अध्यक्ष नाही, कोणी उपाध्यक्ष नाही, कोणी सचिव नाही. हा संच म्हणजे वारकरी संप्रदाय. हे वैभव आहे आपलं. हे ज्ञानोबा तुकोबारायांचे वारसदार आहे सगळे. आणि हे संघटन जोपर्यंत आहे ना मायबाप तोपर्यंत धोका नाही हो. आणि काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी? महाराज दादा योगी होते हो ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. महाराज ब्रह्मानंदाची लहरी असणारी ज्ञानेश्वरी. पोरांनो जीवाचे कान करून ऐका रे दादांनो. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केलाय. आपण BA झालो तर म्हणतो आता गावात राहणार नाही का? शिक्षण झालंय म्हटलं तिथे काय करू? ब्रह्मानंदाची लहरी असणारी ज्ञानेश्वरी निर्माण करताय, पण मायबाप कुठंतरी ध्यानस्थ बसत नाही, कुठंतरी माणसांपासून बाजूला जात नाही. ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर काय केलं माहितीये दादा? खांद्यावर भगवी पताका घेतली, माझी ये जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी का बुडते हे जन
न देखवे डोळा आणि येतो कळवळा. अरे दुःखात खितपत पडलेला हा समाज मला पावत नाहीये रे. नाही नाही नाही, या मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी होऊ दे या जगा. नाही नाही नाही, आता अवघा संसार सुखाचा करायचा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तेनी लोका आनंदे भरीन. तेनी लोका आनंदे भरीन. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तेनी लोका आनंदे भरीन. तेनी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तेनी लोका आनंदे भरीन. तेनी ते म्हटले नाही, आता मला जे मिळालंय ते जगाला वाटलं पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तिन्ही लोकन काय केलं माहितीये महाराज? जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी. महाराज ज्ञानेश्वर महाराज 750 वर्ष झाले, लोक विसरत नाही. का माहितीये? त्यांनी जोडलेच होते माणसं. ज्याला अस्तित्व टिकवायचंय ना त्याला माणसं जोडावं लागतील, नाही तर अस्तित्व संपून जातात. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मुंबईत कमी श्रीमंत लोक आहे, कमी श्रीमंत लोक आहे, पण चॅलेंज आपलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यविधीला जेवढी लोक होती तेवढी जमवून दाखवा कोणी पण. का? ती माणसं कमवलेली होती. आयुष्यभरात काय जर कमवली होती तर ती माणसं कमवली होती. चॅलेंज आपलं मराठवाड्यात कमी श्रीमंत लोक आहे, कमी श्रीमंत लोक असतील या मराठवाड्यात, पण चॅलेंज आपलं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अंत्यविधीला जेवढी लोक होती तेवढी जमवून दाखवा कोणी पण, जमवूनच दाखवा. चला नाही महाराज, ती लोक आहे ना कार्याकडे पाहून येत असतात. मला विचारलं गोपीनाथराव मुंडे काय होते, कोणते कोणते मंत्रीपद होते त्यांना, कोणती कोणती पदं त्यांनी भूषवली. माझं एकच उत्तर आहे, ते पद सोडा, ते या महाराष्ट्राचे लोकनेते होते. हे सर्वात मोठं पद आहे महाराज. ते लोकनेते हे पद, याला काय माझी लागल काय? माझी गृहमंत्री लागलं, माझी लोकनेते लागल का? का लागत नाही? ते मतांमधून मिळवलेलं नाहीये, ते पद लोकांमधून मिळवलेलं आहे. इलेक्शन निवडणुका येत राहतात, जात राहतात. कमवलेले लोक चंद्र सूर्य असेपर्यंत काम करत राहतात. हे लोकांनी आयुष्यात जर काय कमवले असतील तर माणसं कमवली. छत्रपती शिवरायांनी काय कमवलं? काय होतं शिवरायांकडे? असं काय होतं का दादा? 17 हात होते बा महाराजांना? नाही ना, नाही बा, महाराजांना 3 डोके होते. नाही हो, महाराजांकडे काय होतं माहितीये? 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचा मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. डाण्या वाघाला सामोरे जातो, त्याला उभा पाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करतो, स्वराज्याचं स्वप्न साकारतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. शिवाजी या सगळ्या संघटनाचं नाव आहे. मग त्याच्यात बाजी आला, त्याच्यात तानाजी आला, त्याच्यात यसाजी आला, त्याच्यात संभाजी आला, आणि या सगळ्यांचा मिळून जो होतो तो छत्रपती शिवाजी. हा मंत्र आहे तुकोबारायांचा. आज जर झालं काय असेल, महाराज किती संतांनी काम केलं, किती काम केलं. एकटा फक्त आज जगाला आधार जर कोण देऊ शकतो तो वारकरी संप्रदाय. आज माणूस विभागलाय कशा? तो आज माणूस विभागलाय जातीत. तरुण पोरांनो, जीवाचे कान करून ऐका रे. आपापल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी टोळ्या टोळ्यांमध्ये भांडणं लावले जातात, आणि आपण साधू संतांचे विचार पाहत नाही. महाराज एकटे संत आहे, काय म्हटले माहितीये? या रे लहान थोर, याती या रे लहान थोर,